पाटील ताई, बरोबर आहे तुझं, बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा शहाणा पाहिजे. माझं हे तर वाक्य पहिलेपासूनच आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तू ऐकलंच असशील की मी तेच सांगते. आपल्याला कोणी काही जरी सांगितलं तर त्या गोष्टीत किती तथ्य आहे, ती गोष्ट किती सत्य आहे हे पहिलं अनुभवणं आणि ह्या गोष्टीची जाणीव करून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण आपल्याच शब्दामध्ये फसलो जातो. आणि मी हे 2 वेळा आत्ता जी मागं बी 2-3 व्हिडिओ टाकले संजीवनी ताईला सुद्धा मी हेच वाक्य बोललेली आहे की तुला कुणी काही सांगू दे, पण तू बोलताना त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. लोकांचं ऐकून विनाकारण ज्याच्याशी आपली ओळख पाळख नाही, स्वभावाची माहिती नाही, त्याच्यावर बोलायलाच नाही पाहिजे होतं. पण एक सांगू का, एखादा व्यक्ती चुकला म्हणून तो कायमच चुकीचा आहे असं नसतं. आणि दुसरी गोष्ट, ह्या जगामध्ये असं जे बनवून सांगणारे आणि हे खोटारडे जे लोक असतात ना, की मी किती खरं आहे आणि समोरचा व्यक्ती किती खोटा आहे, हे बनवून सांगणारे लोक असे तरबेज असतात ना सगळ्या गोष्टीत, की ते लवकर दिसूनही येत नाही का. आपल्याला वाटतं की हा बाबा खरंच ही सत्यता आहे, हे खरंच खरं आहे. कारण ह्या गोष्टीतून मी पण आलेली आहे. ज्या वेळेला मी पण बोलले होते त्यावेळेला काही क्षणासाठी माझी पण दिशाभूल झालती. कारण समोरच्या व्यक्तीला इतकं जमतं, जे खोटारडे लोक असतात, जे खोटारडे लोक म्हणते बरं का, ते लोक अशा ह्याच्यात एवढे तरबेज असतात ना की लगेचच आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो आणि ती एकदम म्हणजे आपला विश्वास बसावा अशा प्रकारे सांगतात. बनवून सांगणे किंवा त्या गोष्टीला मीठ मसाला लावून सांगणे, किंवा म्हणजे ते काही दिवस असं दाखवूनही देतात की बाबा मी एकदम सत्य आहे, माझं बोलणं सत्य आहे, माझा छळ केला जातो, मला फसवलं जातं. आणि मग आपली साधू संतांची भूमी आहे, आपलं हृदय प्रेमळ आहे. आपण महाराष्ट्रीयन लोक खूप प्रेमळ आहोत. आपण पटकन कुणावर तरी लगेच विश्वास टाकतो की हा बाबा एवढं तळतळून रडून इतकं म्हणजे इतकं हे करून आपल्याला कुणीतरी सांगतंय ना, तर बरोबर ती व्यक्ती खरी असणार आहे. ही आपल्याला ती समोरचा व्यक्ती असा भास करून देतात खोटारडे लोक. आणि ते अशा गोष्टीत खूपच तरबेज असतात. आणि एक वेळा सत्य बोलणाऱ्या व्यक्तीवर लोक लवकर विश्वास ठेवत नाहीत, पण जे खोटं रंगवून सांगणारे लोक असतात ना, तर लगेच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतोय. कारण त्यांच्या बोलण्याची टॅक्टच ती असती. आपल्याला त्यांचा एकही शब्द खोटाच नाही वाटत, कारण ती त्या प्रकारे दाखवून देतात, त्या प्रकारे सांगतात. आपली पूर्णपणे दिशाभूल होते. आणि ज्या वेळेला आपल्याला मग सगळ्या सत्य गोष्टी कळतात ना, त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. मग असतो कसं असतं, आता काही जणांचा स्वभाव असतो की लगेच विश्वास टाकायचा. आता माझ्यासारखे लोक कुठल्याच, मी काय सांगते, मी घरातल्या सुद्धा कोण काय असं सांगायला तर लगेच विश्वास नाही ठेवत. मी आधी त्या गोष्टीची पूर्णपणे शहानिशा करते आणि मग विश्वास ठेवते. माझा लगेच कुणावर विश्वास नाही बसत, खरंच नाही बसत. मग कुणी माझं कौतुक सुद्धा करायलं ना, तर मला काही वेळा असंच वाटतं की माझं एवढं कौतुक करायले नक्की ह्याच्यात काहीतरी स्वार्थ आहे त्याचा. कारण विनाकारण कोण काय इतकं कौतुक करेल. म्हणजे तो माझा स्वभाव आहे का, तो स्वभाव का हे सांगू का, तर मी इतके वर्ष उगाचच म्हणजे फक्त वयनच नाही वाढलेली, अनुभवानं वाढली. मी भरपूर काही असे अनुभव घेतले की गोड बोलून लोक कसं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, जी खोटारडी लोक असतात ती गोड बोलून कसं काय स्वतःचा स्वार्थ साधतात, ह्याचा मला अनुभव आलेला आहे. पण काही जणांना अनुभव नसतो. काही जण पटकन लगेच, अरे मग मैत्री असेल, नातेवाईक असेल किंवा प्रेमात, पटकन लगेच विश्वास टाकतात की अरे समोरचा व्यक्ती एवढा तळतळ करून सांगतो, समोरच्या व्यक्ती एवढा जीव तोडून सांगतो, म्हणजे मग तो व्यक्ती खोटारडा आहे असं तो व्यक्ती दिसूच नाही देत. त्यामुळं लगेचच आपण फसलो जातोय. आणि मी संजीवनी ताईला पण हेच सांगितलं होतं, हेच बोलले की तू कशाला बोलायचं आहे, मग तू मला ओळखत नाही, जाणीत नाही, किंवा माझ्या कुटुंबाला ओळखत नाही, माझ्या जावेला. हा तर माझा पहिला पॉईंट होताच. पण तरी पण संजीवनी ताईला तिची स्वतःची चूक तिच्या लक्षात आलेली आहे की बाबा आपण कुणाचं तरी ऐकून नाही बोलायला पाहिजे. आणि एक सांगू का, स्वतःची म्हणजे एखादी गोष्ट जर आपण चुकीची केली तर त्या गोष्टीचा पश्चाताप होण्यासारखी मोठी शिक्षाच नाही ना. मग आपण आता तेच धरून नाही बसायचं की बाबा एखादी आपली ती व्यक्ती सुधारली, तिच्या लक्षात आलं की आपण चुकीचे नसताना आपण कुणाविषयी तरी उगाच बोललो दुसरीचं ऐकून, ही गोष्ट तिच्या लक्षात आली आणि मला तिच्या मनाचा हा मोठेपणा आवडला की तिनं कबूलही केलं की बाबा माझी काही चुकी नव्हती, मी इतरांचं ऐकून तुमच्याविषयी बोलले. सरळ सरळ तिनं सांगितलंही. मग तिच्या मनाचा मोठेपणा आहे ना. आणि जर तिच्या मनाचा एवढा मोठेपणा असेल तर मग काही गोष्टी आपण पण मागं घ्यायला पाहिजेत, काही गोष्टी आपण पण समजून घ्यायला पाहिजेत.
आपण जर तेच धरून बसलो की नाही तू मला घाण बोलली, नाही तू मला असं बोलली, नाही मला तू तसं बोलली, तर एक सोपी साधं उदाहरण सांगू का, आपण वारकाचा जो उकंडा असतो, उकिरडा, तो जर उकरीत बसलो तर त्याच्यात केसच निघणार आहेत ना, दुसरं काही निघतच नाही. मग ही त्या प्रकारे आपण जर मागच्या गोष्टीला तेच ताणून 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 धरत बसलो तर वादच वाढणार आहेत. कसं असतं, तिरस्कारानं तिरस्कार निर्माण होतो, प्रेमानं प्रेम निर्माण होतं. आता तुमचं काही जणांचं म्हणणं येईल की मग तुम्ही बाकीच्या गोष्टीत बाकीचे बी का ताणून धरायलेत. मी ताणून नाही धरायलेली, मी कुणालाच ताणून नाही धरत. तर मी पहिलं पण सांगितलेलं आहे की जरांगे पाटलांच्या बाबतीत जर चुकीचं व्यक्त झाले, चुकीचं बोलले, तर मी तिथं प्रतिसाद देणार, मी त्याला उत्तरं देणार. मी फक्त ती उत्तरं देते. फक्त माझं वैचारिक भांडण आहे, माझी दुश्मनी कुणाशीच नाही. आणि तुम्हाला तो प्रश्न पडलेला असेल तर त्या व्यक्तीनं जर चांगलं काम केलं तर मी त्याचंही कौतुक केलेलं आहे, त्याचेही व्हिडिओ टाकलेले आहेत कौतुकाचे. त्यामुळं चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणायची हिंमत मी ठेवते.